हॅलो फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. या साध्या वर्तमान काळातील वाक्यरचना आपण शिकलो. आता पाहूयात या साध्या वर्तमान काळामध्ये डू डजचा वापर कसा केला जातो. सिंपल प्रेझेंट टेन्समधील अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्यात कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप किंवा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, आय नो, मला माहीत आहे. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे आणि या कर्त्यानंतर नो हे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे. आता पाहूयात साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. या नकारार्थी वाक्याची वाक्यरचना कशी असते. साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यात कर्त्यानंतर डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचे. साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्याची वाक्यरचना नीट समजून घ्या. कर्त्यानंतर डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट आणि नॉट नंतर क्रियापदाचे पहिले रूप, अशा प्रकारची नकारार्थी वाक्याची ही वाक्यरचना असेल. कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजे ही, सी, इट किंवा त्यासारखे करते, अशा कर्त्यांच्या समोर डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि इतर सर्व कर्त्यांच्या समोर डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट नो, मला माहीत नाही. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, त्यामुळं आय या कर्त्यानंतर डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे. वी डू नॉट प्ले, आम्ही खेळत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, दे डू नॉट नो द ॲन्सर टू दॅट क्वेश्चन, त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. यू डू नॉट प्ले क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळत नाहीत. पुढचं उदाहरण पाहूयात. दीज चिल्ड्रन डू नॉट सिट क्वाइटली इव्हन फॉर अ मिनिट, ही मुलं एक क्षणभर देखील शांतपणे बसत नाहीत. ही डज नॉट ओबे हिज सुपेरियर्स, तो त्यांच्या वरिष्ठांच्या आज्ञा पाळत नाही. बघा, या उदाहरणामध्ये ही हा करता आलेला आहे, त्यामुळं डू किंवा डजपैकी डज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. शी डज नॉट लाफ लाऊडली, ती मोठ्याने हसत नाही. अजय डज नॉट रीच द स्टेशन इन टाईम, अजय स्टेशनवर वेळेवर पोचत नाही. या वाक्यामध्ये अजय हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, त्यामुळं डज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये डू किंवा डजचा होणारा वापर आपण बघितला आहे. यानंतर बघूयात इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये देखील डू किंवा डजचा वापर कसा केला जातो हे आपण आता बघणार आहोत. प्रश्नार्थक वाक्य हे दोन प्रकारचे असतात, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. सुरुवातीला पाहूयात व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदापासून होते अशा प्रश्नाला व्हर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं. साध्या वर्तमान काळात व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना कशी असते. वाक्याची सुरुवात डू किंवा डज या सहाय्यकारी क्रियापदापासून होते. सहाय्यकारी क्रियापदानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, अशा प्रकारची व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना असते. फॉर एक्झाम्पल, डू यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतोस का.
बघा या वाक्यामध्ये यू हा कर्ता आहे. यू हा कर्ता असल्यामुळे वाक्याची सुरुवात डू या सहाय्यकारी क्रियापदापासून झालेली आहे. तर अशा या प्रश्नार्थक वाक्यामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापद, यू हा कर्ता आहे आणि प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या अशा व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर जर आपण बघितलं तर यस किंवा नो अशा स्वरूपामध्ये येतं. त्यामुळे व्हर्बल क्वेश्चनला यस नो टाईप क्वेश्चनसुद्धा म्हटलं जातं. डू यू प्ले क्रिकेट या प्रश्नाचं जर उत्तर आपण बघितलं तर यस आय प्ले क्रिकेट, हो मी क्रिकेट खेळतो, किंवा नो आय डू नॉट प्ले क्रिकेट अशा स्वरूपामध्ये येऊ शकतं. पुढचं एक्झाम्पल बघूया. डू यू हॅव अ कार, तुमच्याकडे कार आहे का? बघा या प्रश्नाचं उत्तर यस आय हॅव अ कार, होय माझ्याकडे कार आहे, किंवा मग नो आय डोंट हॅव अ कार, माझ्याकडे कार नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. डू यू नो द ॲन्सर, तुला उत्तर माहीत आहे का? या वाक्यामध्ये डू किंवा डजपैकी डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर यू हा वाक्यातला कर्ता आहे. नो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. डू दे नॉट रीड अ न्यूजपेपर, ते वर्तमानपत्र वाचत नाहीत का? या वाक्यामध्ये डू किंवा डजपैकी डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. दे हा वाक्यातला कर्ता आहे. रीड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. बघा हे जे प्रश्नार्थक वाक्य आहे हे निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. डज ही वॉच क्रिकेट मॅचेस, तो क्रिकेटचे सामने बघतो का? या वाक्यामध्ये डू किंवा डजपैकी डज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. कारण पुढे येणारा कर्ता जो आहे म्हणजे ही हा कर्ता जो आहे तो तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. त्यामुळे वाक्याची सुरुवात डजपासून झालेली आहे. त्यानंतर वॉच हे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. डज सी वर्क इन द मॉर्निंग, ती सकाळी काम करते का? या वाक्यात देखील शी हा कर्ता आहे. शी हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असल्यामुळे या वाक्याची सुरुवातसुद्धा डजपासून झालेली आहे. डज अजय निग्लेक्ट हिज वर्क, अजय त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करतो का? या वाक्यामध्ये अजय हा कर्ता आहे. अजय हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. त्यामुळे या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डजपासून झालेली आहे. यानंतर WH क्वेश्चन. WH क्वेश्चनची वाक्यरचना जर आपण बघितली तर सुरुवातीला WH वर्ड म्हणजे व्हॉट, हाऊ, व्हॅन, विच यासारखे जे काही प्रश्न विचारण्यासाठी आपण शब्द वापरतो तो शब्द सुरुवातीला घ्यायचा. त्यानंतर डू किंवा डजपैकी एक सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. अशा प्रकारची WH क्वेश्चनची वाक्यरचना असेल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवे आहे? या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात व्हॉट या WH वर्डपासून झालेली आहे. डू किंवा डजपैकी डू हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर यू हा वाक्यातला कर्ता आहे आणि वॉन्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ डज ही गो टू स्कूल, तो शाळेला कसा जातो?
या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात हऊ पासून झालेली आहे. हऊ नंतर डू किंवा डज पैकी डज हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. कारण ही हा या ठिकाणचा कर्ता आहे. ही हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेलं आहे आणि यानंतर गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून इंग्लिश ग्रामर अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकायला मिळेल. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.